सावरपाडा एक्सप्रेस म्हणून नाशिक जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरती ख्याती निर्माण करणाऱ्या कविता राऊत आज आपल्याबरोबर आहेत। गेल्या अनेक वर्षापासून क्लास 1 अधिकारीच्या पोस्टसाठी त्या झगडता आहेत आणि बरोबरीचे जे काही सहकारी असतील त्यांना देखील आतापर्यंत समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे, परंतु हा अन्याय त्यांच्यावरतीच का, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं जाणून घेऊयात। ताई, काय सांगाल नेमकं? जो तुम्ही प्रश्न विचारला तो मलाही मी त्या प्रश्नाचं उत्तर हे करते की गेले 10 वर्ष मी पाठपुरावा करत आहे आणि अजूनही मला थेट नियुक्तीचं हे दिलेलं नाही आहे, पोस्ट दिलेली नाही आहे। आणि जी आत्ता पोस्ट काढलेली आहे क्लास 1ची जी पोस्ट म्हणतात ती प्रशिक्षक म्हणून पोस्टिंग आहे आणि त्याच्यामध्ये MPSCच्या कक्षेतून वगळवलेल्या ह्या पोस्ट निर्माण केलेल्या आहेत। तर ती मला मान्य नाही आहे, कारण माझ्याबरोबरच्या माझ्या ज्युनियर्स लोकांना 2018च्या GR नुसार त्यांनी 32 खेळाडूंना त्यामध्ये क्लास 1च्या क्लास 2च्या पोस्ट दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मला डावललं गेलं आणि 2018लाच एकट्या लतिका मानेंची पोस्ट काढली तालुका क्रीडा अधिकारी म्हणून, त्याच्यामध्येही मला डावललं गेलं। तर मला पण हेच जाणून घ्यायचं आहे की का वारंवार का मला डावललं जातं। ताई, या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारचे कोणी प्रतिनिधी असतील किंवा काही त्यांच्याकडनं आतापर्यंत हिरवा कंदील आला आहे का? नाही, भरपूर फॉलोअप गेले, सगळ्यांनी आश्वासनं दिलेली आहेत की हो आम्ही करतो, नाही कोणीच म्हणत नाहीये। पण माझी वित्त विभागामध्ये फाईल जाते आणि तिथून रिटर्न येते। ज्यावेळेस मी फॉलोअप घेते त्यावेळेस मला वित्त विभागातून निगेटिव्ह फाईल माझी येते, कारण आजपर्यंत मला खूप मदत केलेली आहे, सगळ्यांनीच मदत केलेली आहे। नाशिकचे तर 5ही आमदार माझ्याबरोबर मंत्रालयात सुद्धा आलेले आहेत। झिरवाळ साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, हे सगळ्या लोकांनी मला कधीच नाही म्हटलं नाहीये, ते माझ्या सोबत आलेले आहेत, पण मला मिळत पण नाहीये। तर न्यायालयाकडनं तुम्ही न्यायालयामध्ये धाव घेतात, काय सांगाल? कारण मला आता मी राज्यपालांपर्यंत गेली, सगळ्यांना भेटून झालं, पाठपुरावा घेऊन झाला, 10 वर्षात राज्यपालांकडे जाऊन आले। आता मला कोणता पर्यायच नाहीये, न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा माझ्याकडे काही ऑप्शन पण नाहीये। नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कविता राऊत आपल्याबरोबर होतात। अजूनही त्या आपल्यावरती झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये न्याय मागत आहेत आणि प्रशासन असेल याकडे लक्ष देणार का आणि यांना न्याय मिळवून देणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यातल्या त्यात महत्त्वाची बाब म्हणजे सावरपाडा एक्सप्रेसला नेमकं ब्रेक लावतोय तरी कोण, याची देखील चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, नाशिक।